नमस्कार मित्रांनो, मी विनोद निकम हॅलो सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करत आहे। मी आज आपल्यासमोर जी वॅकन्सी आलेली आहे त्या वॅकन्सी संदर्भात जी माहिती देणार ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या 1500 जागा आलेल्या आहेत। आता ही मोस्ट अवेटेड वॅकन्सी आहे आणि या वॅकन्सीच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही अर्ज भरता त्यावेळेला इतर ऑल इंडियामध्ये जी स्टेट बँक ऑफ इंडिया प्रोबेशनरी ऑफिसरची जी वॅकन्सी असते ह्याची संपूर्ण देशामध्ये जी मुलं बँकिंग सेक्टरमध्ये जाण्याची वाट बघत असतात ती म्हणजे हीच प्रोबेशनरी ऑफिसरची वॅकन्सीज आणि स्टेट बँक ऑफ इंडियाने यावेळेला 1500 जागा काढलेल्या आहेत। मित्रांनो, ही वॅकन्सीची माहिती देण्याआधी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वॅकन्सीमध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत। एक म्हणजे वॅकन्सी तर येत असतात पण स्टेट बँक ऑफ इंडियाची वॅकन्सी आल्यानंतर भारतमधून देशामधून सर्वत्र जी कॉम्पिटिटिव्ह एक्झामची मुलं फॉर्म भरतात ती म्हणजे या स्टेट बँक ऑफ इंडियासाठी मनापासून तयारी करतात। कोणी वर्षभर तयारी करतो, कोणी 6 महिने करतो, कोणी जास्त तयारी करतो। तर पहिली गोष्ट म्हणजे याची तयारी व्यवस्थित करणाऱ्या लोकांसाठी ही खास करून महत्त्वाची वॅकन्सी आहे। दुसरं म्हणजे या वॅकन्सीमध्ये एनी ग्रॅज्युएट्स फॉर्म भरू शकतात। म्हणजे कुणाला असं वाटतं की टक्केवारी हवी आहे की पर्सेंटेज हवे आहेत, आपण 5 असू, आपण कमी पर्सेंटेज असेल, तर कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये या सगळ्या गोष्टींची जी माहिती असते ती म्हणजे की सर्व विद्यार्थ्यांना या परीक्षेमध्ये जे ग्रॅज्युएट असतात त्यांना फॉर्म भरता येतं, म्हणजे ते इलिजिबल आहेत। तुमच्या ग्रॅज्युएशनचा आणि या परीक्षेचा काही संबंध नाही आहे। तुम्हाला या परीक्षेमध्ये जी मार्क मिळतात, जी पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा यांच्या ग्रुप डिस्कशन इंटरव्ह्यू यांची टोटल करून जे फायनल मेरिट लिस्ट येते त्याच्यावर सिलेक्शन होतं, म्हणजे तुमचा कोणताही सिलेक्शन याच्यावरती होत नाही। आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, जसं मी पहिला जी गोष्ट सांगितली की वर्षभर तयारी करतात, तर ह्याची जेव्हा तुम्ही तयारी, तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही तयारी करायला जाल तर त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की हा सिलेबस वास्ट आहे। कॉम्पिटिटिव्हचा सिलेबस हा वास्ट असतो, मात्र जे विद्यार्थी प्रत्येक प्रिपरेशन मागे पेपर सेट रोज सॉल्व करण्याची जी पूर्णपणे तयारी ठेवतात, म्हणजे कसं असतं की आता पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा यांच्यामध्ये फारसा वेळ नसतो। म्हणजे एकदा पूर्वपरीक्षा तुम्ही पास केली की मुख्य परीक्षेमध्ये 1-2 महिन्याचा कालावधी असतो। तर विद्यार्थ्यांचं अशी होते की पहिल्यांदा पूर्वपरीक्षेची तयारी करत ते पूर्ण वर्ष घालवतात आणि मग नंतर मुख्य परीक्षेचे काही विषय आहेत ते करायला घेतात, जे पूर्वपरीक्षा पास होण्याची वाट बघतात। तसं न करता पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम आणि मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम तुम्ही क्लब करा। त्याच्यामध्ये मुख्य परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे आणि पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम जो कॉमन आहे तो पहिलं करायला घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही पूर्वपरीक्षानंतर मुख्य परीक्षेची रिझल्टचं वाट न बघता तुम्ही तयारीला सुरुवात करा, जेणेकरून स्टेट बँक ऑफ इंडिया बरोबर अनेक परीक्षा ज्या होतात त्याच्यामध्ये या वॅकन्सीची तुम्हाला खूप बेनिफिट मिळतं। तर आता आपण बघूया की वॅकन्सीसाठी जी पूर्णपणे माहिती आहे ती तुम्हाला मी आता इथे स्क्रीनवरती दाखवणार आहे। आता या वॅकन्सीमध्ये 1500 जागा आलेल्या आहेत आणि 1500 जागांसाठी जे विद्यार्थी तयारी करणार आहेत त्यासाठी तुम्ही बघा की त्यांच्यासाठी कसं आहे की तुम्ही बघा की 2026मध्ये या जागा 1500 होत्या, पण 25मध्ये फक्त 541 जर तुम्ही जर बघितलं असेल तर 17मध्ये तुम्हाला 2300 जागा दिसतील आणि त्याप्रमाणे तुलनेत जर तुम्ही 2022मध्ये 1673 आणि यावर्षी म्हणजे आपण म्हणतो की वॅकन्सी कमी होत आहेत, तसं होत नाही। स्टेट बँक ऑफ इंडियाने या वेळेला मोठ्या प्रमाणात वॅकन्सी काढल्या आणि यांची अजून एक वॅकन्सी ती म्हणजे CBO सर्कल बेस्ड ऑफिसर। त्याच्यामध्ये 2 वर्षाचा एक्सपिरियन्स लागतो, म्हणजे कुठल्या शेड्यूल बँकेचा। तर या वॅकन्सीची पण माहिती तुम्हाला जेव्हा फॉर्म येतात तेव्हा मी देतो, पण जस्ट तुम्हाला सांगतो की त्यामुळे ह्या वॅकन्सीज 1500 जागा ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात भरती आली असं मी मानतो। आता यामध्ये जे वॅकन्सी डिवाइड केलेले आहेत ते म्हणजे तुम्ही बघा UR म्हणजे अनरिझर्व कॅटेगरी किंवा ओपन कास्ट जर तुम्ही बघितलं तर ओपन कॅटेगरीमध्ये 588 आणि त्याचप्रमाणे OBCमध्ये 390, SCला 216, STला 108 आणि उर्वरित EWS मध्ये जवळजवळ तुम्हाला 144 वॅकन्सी, म्हणजे जास्त वॅकन्सी तुम्ही 588 वॅकन्सी जनरल कास्टला आलेल्या आहेत। त्यानंतर या वॅकन्सीची ऑनलाईन जी डिक्लेअर झालेली आहे ती 18 जूनला ही वॅकन्सीज डिक्लेअर झाली आहे आणि 8 जुलैपर्यंत वॅकन्सी आहे, म्हणजे जवळजवळ याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 20 दिवसाचा कालावधी आहे आणि 1 आणि 2 ऑगस्टला यांची प्रिलिम्स होणार आहे आणि 12 सप्टेंबरला मेन्स आहे। म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये पहिल्याच
पहिले 1 आणि 2 ऑगस्टला ही परीक्षा होईल आणि 12 सप्टेंबर. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे याच्यामध्ये फार कालावधी नसतो प्रिलिम्स आणि मेन्समध्ये. तर तुम्ही बघा की जवळपास म्हणजे महिनाभराचा कालावधी असतो. त्यामुळे पूर्वपरीक्षा पास झाल्यानंतर मुख्य परीक्षेला फार पुरेसा वेळ आपल्याकडे नसतं. त्यानंतर याच्यामध्ये तुम्ही कास्ट वाईज रिझर्वेशन बघितलात तर एक्झाम्पल 21 ते 30 हे कॉमन वयोमर्यादा आहे, म्हणजे एज लिमिट 30पर्यंत. त्याच्यानंतर OBCसाठी 3 वर्ष जास्त, SC/STला 5 वर्ष जास्त, याप्रमाणे जी वयोमर्यादा आहे. आणि बाकीचे रिझर्वेशन तुम्हाला दिलेले आहेत. तर रिझर्वेशनचं तुम्ही बघाल, जर विद्यार्थी जेव्हा तयारी करतात तेव्हा प्रॉब्लेम असं होतं, विद्यार्थ्यांना हे नक्की समजत नाहीत की तयारी करताना वयोमर्यादा कधी बघायची. त्यांनी लिहिलेलं आहे बघा एज लिमिट. त्यामुळे तुम्ही एज लिमिटप्रमाणे ही तयारी म्हणजे फॉर्म भरायचा आहे. फॉर्म तुम्ही भरला म्हणजे तुमचा एज बसलेला आहे. आता तुम्ही त्याची चिंता करायची नाही, तुम्ही चिंता करायची परीक्षेची तयारीची. आता इथे फक्त मी ॲड करतो एनी ग्रॅज्युएट, म्हणजे असा अर्थ की कोणत्याही शाखेचा पदवीधर असेल, कोणत्याही शाखेतून तो ग्रॅज्युएट झाला असेल, मग तो BA असेल, BCom असेल, BSc असेल, इंजिनियर असेल किंवा इतर कोणत्या क्षेत्रात तर असेल तर तो फॉर्म भरू शकतो. मात्र जर हायर एज्युकेशन असेल तर अतिउत्तम, ते पण फॉर्म भरू शकतात. त्यानंतर SC/ST वगैरे जर तुम्ही बघितलात तर फीस त्याच्यामध्ये नील आहे. जनरल कास्टला 750 रुपये ही एक्झामिनेशन फीस आहे. त्याप्रमाणे इथे मॅक्सिमम अटेम्प्ट बघा, इथे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आणि बाकीच्या एक्झाममध्ये हे वैशिष्ट्य आहे की EWS आणि अनरिझर्वला 6 म्हणजे अटेम्प्ट आहेत. OBC आणि यांना PWDला 9 आहेत आणि SC/STला नो रिस्ट्रिक्शन्स आहेत. तर अटेम्प्ट मात्र लक्षात ठेवायचे आहेत 6 अटेम्प्ट. म्हणजे असं करू नका की अटेम्प्ट कमी आहेत म्हणून अटेम्प्ट वाचवायला जाल. तुम्ही अटेम्प्ट द्या, कारण या परीक्षेमध्ये तुम्ही अटेम्प्ट दिलं नाही तर तुम्हाला नेक्स्ट अटेम्प्टमध्ये सुद्धा ही परीक्षा पास झाला तुम्हाला नक्की आयडिया येते. प्रत्येक परीक्षा हे द्यावे लागतात तरच तुम्हाला ते समजतं. परीक्षेमध्ये तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढतं, तुमचं 10% नॉलेज प्रत्येक परीक्षेला वाढत असतं. त्यामुळे परीक्षा कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तुम्ही द्यायलाच पाहिजे. त्यानंतर इथे स्टेज 1चा प्रिलिम एक्झामिनेशन होणार 100 मार्काची, म्हणजे 100 मार्काची होणार. स्टेज 2मध्ये मेन्स एक्झाम आहे 230 मार्काची आहे. आणि स्टेज 3मध्ये सायकोमेट्री, ग्रुप डिस्कशन्स आणि हे इंटरव्ह्यू, म्हणजे हे 20 आणि 30 मार्काचे, म्हणजे टोटल मिळून एकूण 50 मार्क आहेत. आता तुम्ही बघा की ही परीक्षेमध्ये ही जी प्रिलिम्स आहे ह्याला आपण क्वालिफाईंग म्हणतो, म्हणजे ह्याची मार्क जी आहेत ती तुमची फायनल मेरिट लिस्टला काउंट होत नाहीत. आणि मग तुम्हाला मेन्स आणि या परीक्षेमध्ये आता बघा या विद्यार्थ्यांचं म्हणजे एक महत्त्वाचं असं असतं की स्टेट बँक ऑफ इंडियाची जेव्हा तुम्ही तयारी करता त्यावेळेला तुम्ही बाकी सर्व एक्झामिनेशन तयारी तुमची बँकिंग क्षेत्रामध्ये आणि इतर सुद्धा क्षेत्रामध्ये जेव्हा फॉर्म भरता तुम्ही, तुमचं मॅथ्स चांगलं होत असतं, तुमचं रिजनिंग चांगलं असतं, तुमचं सायकोमेट्रिक नॉलेज वाढतं, तुमचं इंग्रजी जो लँग्वेज असतो त्याच्यावरती चांगलं प्रभुत्व होतं, जनरल अवेअरनेस वाढतं, बँकिंग अवेअरनेस वाढतं. म्हणजे या परीक्षेच्या माध्यमातून तुम्ही सर्व परीक्षांचा तुम्हाला जवळपास तुमच्या अभ्यासाचा जवळजवळ 70-80% तुमची तयारी होत असते. त्यामुळे तुम्ही जर स्टेट बँक ऑफ इंडिया प्रोबेशनरी ऑफिसरला टार्गेट ठेवलं आणि ही जरी परीक्षा उत्तीर्ण झाला नाही तर याच्यामुळे अनेक परीक्षांमध्ये तुम्हाला यश नक्कीच लाभतं. त्यामुळे कॉम्पिटिटिव्हचा हा एक बेनिफिट असतो की शाळेमध्ये आपण शिक्षण घेताना 5वी, 6वी, 7वी, 8वीला सिलेबस बदलत असतो. त्यामुळे प्रत्येक वेळेला आपण नवीन वर्षामध्ये नवीन सिलेबस शिकतो. पण कॉम्पिटिटिव्हमध्ये ज्या वेळेला मी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून बँक ऑफ बरोडामध्ये आज अधिकारी पदाला आहे तर त्यावेळेला मी जेव्हा परीक्षेची तयारी केली तीच तयारी आज तुम्हाला या परीक्षेमध्ये बघायला मिळते. आता आपण बघूया की या परीक्षेमध्ये पुढची जी स्टेप्स आहेत त्या प्रिलिम्स जर तुम्ही बघितलं तर प्रिलिम्स टोटली तरी 100 मार्क दिलेले आहे. त्याच्यामध्ये इंग्लिश लँग्वेज 40 मार्काची, क्वांटिटी ॲप्टिट्यूड 30 मार्काचं, रिजनिंग 30 मार्काचं आणि टोटल ह्याची 100 मार्क आहेत. त्याचप्रमाणे इथे मॅक्सिममसुद्धा तुम्हाला मार्क पण तशीच दिलेली आहेत की 40 प्रश्न 40 मार्क आणि 30 प्रश्न 30 मार्क. मात्र नेगेटिव्ह मार्किंग इथे जी आहे की -1/4, म्हणजे 4 प्रश्न चुकले तर तुम्हाला 1/4 नेगेटिव्ह मार्किंग, म्हणजे 4 प्रश्न चुकले तर 1 मार्क जातो. 40 प्रश्न चुकले तर 10 मार्क जातो. म्हणजे /4 जेवढे प्रश्न चुकतील त्याला /4 करायचं, ती तुमची टोटलमधून वजा होता. तर तुम्हाला ही परीक्षा 20-20 मिनिटाची दिलेली आहे. आता तुम्ही बघा की जो टाईम लिमिट आहे इंग्लिश लँग्वेजला 40 प्रश्नाला 20 मिनिटं आहे, पण क्वांटिटिव्ह रिजनिंगला 30 प्रश्नाला 20 मिनिटं. तर ही जी 30 प्रश्नाला 20 मिनिटं जी आहेत मी म्हणून फार कमी आहेत. म्हणजे तुम्हाला स्पीड जास्त पाहिजे.
आता बरेचसे विद्यार्थी प्रिलिम पास करायला घाई करतात आणि तुम्हाला असं माहिती आहे की तुम्हाला सर्व प्रश्न येत असतील पण तुमचं स्पीड कमी असेल तर या परीक्षेत तुम्ही उत्तीर्ण होऊ शकत नाही. तर या परीक्षेमध्ये उत्तीर्ण व्हायला तुम्हाला 60-70% वरती म्हणजे 100पेक्षा 60-70 मार्काच्या वरती तुम्हाला चांगला रेंज मिळाला पाहिजे तरच तुम्ही प्रिलिम्स क्वालिफाय होता आणि प्रिलिम्स क्वालिफाय झालात तर तुम्हाला मेन्स आणि बाकीच्या ज्या प्रोसेस आहेत त्या बसायला मिळतील. आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे ही जी प्रिलिम्स आहेत ह्याची मार्क तुम्हाला फायनल मेरिट लिस्टला काउंट होत नाहीत पण या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालं नसल्यामुळे तुम्हाला मुख्य परीक्षेला किंवा मेन्स एक्झामिनेशनला बसता येत नाही. त्यानंतर मेन्स एक्झामिनेशनला जर तुम्ही बघितलं तर रिझनिंग आणि कॉम्प्युटर हा सब्जेक्ट जो आहे हा एकत्र दिलेला आहे. डाटा ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन्स मॅथ्सचा 6 पार्ट आहे पण इथे ग्राफिकल पार्ट्स म्हणजे ग्राफिकल क्वेश्चन जास्त येतात ग्राफवरती. जनरल अवेअरनेस इकॉनॉमिकल आणि बँकिंग अवेअरनेस म्हणजे जनरल अवेअरनेस इकॉनॉमिक्स आणि बँकिंग अवेअरनेस हे कंबाईन तुम्हाला दिलेले आहेत. याच्यामध्ये 60 प्रश्न 60 मार्क दिलेत आणि 45 मिनिटं दिलेली आहेत. नंतर इंग्लिश लँग्वेजला 40 प्रश्न 20 मार्काला आणि ते 40 मिनिटं दिली आहेत. मगाशी तुम्ही बघा 40 प्रश्न 30 मार्काला आणि ती 20 मिनिटात द्यायची होती पण यामध्ये म्हणजे हा जो अभ्यासक्रम इंग्लिशचा आहे तो तुम्ही आधीच्या परीक्षेमध्ये तुम्ही करणार त्याच्यामध्ये थोडंसं हायर साईडला असेल. रिझनिंग आणि कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड रिझनिंगचा अभ्यास तुम्ही पूर्व परीक्षेला जो करणार त्याच्यापेक्षा थोडासा ॲडव्हान्स तुम्हाला मुख्य परीक्षेला असणार. कॉम्प्युटर नॉलेज जनरल अवेअरनेस इकॉनॉमिक बँकिंग अवेअरनेस हे प्रिलिम्सला नव्हतं त्याच्यामुळे हे ॲडिशनल ॲडव्हान्टेज आहे. आणि डाटा ॲनालिसिस आणि इंटरप्रिटेशन जो आहे तो ग्राफिकल क्वेश्चन्स असतात. ह्याच्यावरती तुमचं चांगल्या पद्धतीने तुम्हाला एकदा ते वाचून ग्राफ वाचून टॅब्युलेशन पार्ट असेल पाय चार्ट्स असेल लाईन ग्राफ असेल बार ग्राफ असेल तुम्ही नीट वाचून जर तुम्ही ते प्रश्न सोडवण्याची तुम्हाला एकदा टेक्निक आली तर तुम्ही याच्यामध्ये सहजपणे तुम्ही पैकीच्या पैकी पण मार्क मिळू शकता. तर ह्याच्यामध्ये चांगला स्पीड पाहिजे म्हणून इथे बघा की 30 प्रश्न 60 मार्काला म्हणजे एका प्रश्नाला 2 मार्क आणि 40 प्रश्न 60 मार्काला म्हणजे एका प्रश्नाला 1.5 मार्क दिलेले आहेत. आणि त्याप्रमाणे 50 मिनिटं इथे दिलेली आहेत आणि 25 मिनिटं म्हणजे ही परीक्षा तुम्ही बघा ही टोटल ही जर टाईम लिमिट बघा तर तुम्हाला 3 तासाची परीक्षा दिलेली आहे. म्हणजे तुम्हाला 50 मिनिटं आणि 45 ही जर बघितलं तर 90 मिनिटं ही 40 मिनिटं ओके म्हणजे 140 आणि 40 180 मिनिटाची परीक्षा आहे. तर 3 तासामध्ये तुम्हाला ही परीक्षा पास करायची आहे. मात्र त्याच्यानंतर तुम्हाला डिस्क्रिप्टिव्हमध्ये 30 मार्काची परीक्षा आहे 30 मिनिटामध्ये द्यायचे. सेम ह्याचं ईमेल रायटिंग ईमेल कसं लिहायचं सिच्युएशन ॲनालिसिस रिपोर्ट कसं लिहायचं प्रिसी रायटिंग कसं लिहायचं हे तर आता सध्याच्या जगामध्ये तुम्ही बँकिंग सेक्टरमध्ये काम करत असाल तर ह्या गोष्टी ईमेल लिहिणं रिपोर्ट्स लिहिणं सिच्युएशन त्या पद्धतीने कुठली सिच्युएशन आहे कस्टमर प्रमाणे ॲनालिस करणं रिपोर्ट्स लिहिणं प्रिसाईज रायटिंग लिहिणं किंवा ते शॉर्टमध्ये आणि व्यवस्थित पॅराग्राफ लिहिणं हे खूप गरजेचं आहे. मग ह्या परीक्षेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही बघितलं तर ही परीक्षा 3 तासाची प्लस ही 30 मार्काची 30 मिनिटाची परीक्षा म्हणजे ही अजून 30 मिनिटं त्याच्यात ॲड होतील. तर ही परीक्षा कंबाईन होतात ह्या म्हणजे ही झाल्यानंतर हा पेपर दिला जातो. तर तुम्हाला ह्या सगळ्या परीक्षांचा जर तुम्ही बघितलं तर ह्या परीक्षेच्या माध्यमातून तुमचं लॉजिकल रिझनिंग पॉवर तुमचं मॅथमॅटिकल ॲनालिसिस कॅल्क्युलेशन कसं आहे तुमचं ॲक्युरेसी कशी आहे त्याच्या माध्यमातून इंग्लिशवरती तुमचं प्रभुत्व कसं आहे तुम्हाला बोलता लिहिता वाचता येतं की नाही आणि ह्या परीक्षेचा अभ्यास करता करता ह्या सर्व गोष्टींकडे तुमचं कळत नकळत तुमचं मेंटॅलिटी होत असते. त्यामुळे तुम्हाला जनरल अवेअरनेसच्या माध्यमातून बाहेरच्या जगाशी संबंध इकॉनॉमिकलच्या माध्यमातून आणि बँकिंग अवेअरनेसच्या माध्यमातून ज्या बँकेच्या परीक्षा येतात त्या बँकेबद्दल माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गाईडलाईन्स बँकेचे नवीन नवीन आणि ज्या बँकिंग क्षेत्रामध्ये तुम्ही जाणार आहात त्या बँकेची नॉलेज असणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं या परीक्षेचा अभ्यास करताना या सगळ्या गोष्टी तुम्हाला येणं अपेक्षित आहे. नंतर ह्याच्यामध्ये एक सर्व्हिस बॉन्ड आहे 2 लाखाचा सर्व्हिस बॉन्ड असतो मिनिमम 3 इयर्स सर्व्हिस कमिटमेंट. आजकाल विद्यार्थी इथून तिथून जंप मारतात आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी एक बॉन्ड करणं कंपल्सरी असतं. कारण स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 2 लाखाचा बॉन्ड असो किंवा काही असो एकदा बँकेत जॉब लागल्यानंतर मला वाटत नाही की कोणी स्टेट बँक ऑफ इंडियाचा जॉब सोडायला बघतं. पण मात्र काही विद्यार्थी 8-10 परीक्षा बसतात आणि इकडनं तिकडे जंप मारू नये म्हणून त्यांना रिस्ट्रिक्शन म्हणून हा बॉन्ड दिलेला आहे. आणि प्रॉबिशन ह्यांचा 2 वर्षाचा आहे म्हणजे अधिकारी पदाला तुमचं 2 वर्षाचं प्रॉबिशन आहे आणि सब्जेक्ट टू कंटिन्यूस असेसमेंट. आता याच्यामध्ये तुमची सॅलरी अप्रॉक्सिमेटली 80,000 ते 82,000 म्हणजे तुम्ही पकडून जा
80,000 पॅकेज आहे. मला सांगा, एखादा फ्रेशर ग्रॅज्युएट समजा या परीक्षेचा फॉर्म भरतो, एखादा वर्षी तयारी करतो. आज जर ग्रॅज्युएशनच्या बेसवरती एखादा प्लेन ग्रॅज्युएट जर जॉबला गेला तर 15 ते 20 हजाराची नोकरी मिळणंसुद्धा त्याला म्हणजे अपेक्षित नाही आहे. आणि जर मिळाली तर 12-12 तास ड्युटी करणं आणि त्याच्यानंतर इनसेक्युरिटी, त्याच्यानंतर बाकीच्या पेपर्स, फॅसिलिटीज, बेनिफिट्स. बँकेत तुम्ही लागल्यानंतर हाऊसिंग लोन, पर्सनल लोन, तुमचं स्वतःचं इन्शुरन्स, फॅमिलीचं इन्शुरन्स, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे मेडिकल फॅसिलिटी तुम्हाला जी मिळते ही तुम्हाला ह्या पगारामध्येच तुमच्या इन्क्लूड असतं सगळं. आणि मग जे याचा अर्थ आहे की एकदा जॉब लागल्यानंतर तुमच्या स्वतःचं पर्सनल लाईफ तर म्हणजे एक्झॅक्टली होतं, पण तुमच्यासोबत असते तुमची फॅमिली. आणि तुम्हाला म्हणजे आज जे समजा एखादा घर घ्यायचं म्हटलं, एखादा कुठली वस्तू घ्यायची म्हटली, या सगळ्याची चिंता मिटते. आणि म्हणून एखाद्या तयारीने जर तुम्हाला हे जॉब लागत असेल तर मला असं वाटतं येणाऱ्या 30-35 वर्षाची करिअर, ज्याच्यापेक्षाही जास्त ज्यांचं वय 20-25 असेल तर 35 ते 40 वर्षाची करिअर तुम्हाला ह्या क्षेत्रामध्ये घडण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियासारखी नोकरी कुठेच नाही आहे. तर मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टींचा जर तुम्ही लाभ घेतलात आणि तुम्ही प्रिपरेशन बघितलं तर या सगळ्या गोष्टी नंतरच्या आहेत. पण जर हे सगळं पाहिजे असेल तर मात्र फोकस ठेवून कॉम्पिटिटिव्ह एक्झामची चांगल्या पद्धतीने तयारी करणं. मात्र दुसऱ्या बँकेत, कुठल्याही नॅशनल बँकेत लागलं तर तुम्हाला जवळपास ह्याच फॅसिलिटी, असाच पे स्केल, एक 5-10 हजाराचा फरक पडेल. मात्र तयारी करताना तुम्ही ह्या गोष्टीची तयारी करा, तर पेपर्स बघून तयारी करू नका, तुमची करिअर बघून तयारी करा. एक जॉब मिळणार आहे म्हणून बघू नका, पण करिअरमध्ये तुम्ही जेव्हा स्केल 1 ऑफिसर म्हणून लागता कुठल्याही बँकेत, ज्युनियर ऑफिसर म्हणून तर स्केल 2, नंतर मॅनेजर्स, मग नंतर स्केल 3 सिनियर मॅनेजर, मग चीफ मॅनेजर, मग असिस्टंट जनरल मॅनेजर, अशा तुम्ही प्रमोशन पण घेऊ शकता. त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये खूप चांगली संधी मिळालेली आहे. तर मला असं वाटतं तुम्ही याची तयारी करा, नक्कीच याचा लाभ तुम्ही घ्या. येणाऱ्या काळात अशा नवीन जाहिरात येतील तर तुम्हाला नक्कीच मी याची माहिती देईन. तो पण तुमची रजा घेतो. थँक्यू व्हेरी मच.